सिन्नर तालुक्यातील श्रीराम फाउंडेशन व श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर व भारत सोनवणे सीए यांच्या आयोजनातून ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे यांना कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याबद्दल धोंडवीर नगर ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच अक्षय नलिनी विलास पवार यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून IAS झाल्याबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आलाय। बाळकृष्ण पवार पोलीस पाटील धोंडवीर नगर यांना राज्यपाल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला। गणेश निवृत्ती शेळके कुंदेवाडी यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून त्यांची नाशिक जिल्हा व जिल्हा सत्र न्यायालयात नेमणूक झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आलाय। सुषमा सुभाष पवार धोंडवीर नगर हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून महावितरणमध्ये अभियंता म्हणून वर्णी लागल्याबद्दल तिचाही धोंडवीर नगर ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार राजाभाऊ वाजे हे होते, तर ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या शुभ हस्ते 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजता उपस्थित कृषी मंत्री व मान्यवरांच्या शुभ हस्ते सिन्नर तालुक्यातील या यशवंतांना गौरवण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक जयंत महाजन, संपादक दैनिक महासागर, विशाल गडाख, संचालक सिटी बँक, नारायण शेठ वाजे, चेअरमन श्रीमंत पतसंस्था उपस्थित होते। यावेळी नाशिक पुणे रोडवर असलेल्या गुरेवाडी येथील श्रीराम हॉटेल येथे कार्यक्रम संपन्न झाला। भारत सोनवणे व कांताराम माळी यांच्या निमंत्रणाला मान देऊन पंचक्रोशीतील शेकडो माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी मुकुंद आव्हाड प्रतिनिधी। या रस्त्यावर राजरस्त्यावर सर्वांनी चालावं आणि आपला तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो। अक्षयला आणि त्याच्या सर्व कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो। थांबतो। जय हिंद। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। त्यामुळे उगीच कोणीतरी काहीतरी आणून देईल आणि त्यानंतर मग आपलं भलं होईल असा खुला विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे। समाजाच्या प्रत्येक घटकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे जर काम केलं तर मला असं वाटतं की आपला देशही पुढे जाईल, राज्य पुढे जाईल, कुटुंब पुढे जाईल आणि जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला मान सन्मान या ठिकाणी निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे एक चांगलं काम आजच्या निमित्ताने अक्षयच्या निमित्तानं बाकीच्या लोकांचे पण या ठिकाणी सत्कार झाले। आता पाटील म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले, त्याच्यात त्यांना राज्यपालांनी बक्षीस दिले। सरांचं काम चांगलं शाळेमध्ये, त्यामुळे सगळ्याच क्षेत्रामध्ये लोक उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांनी एक त्यांच्या क्षेत्रामध्ये अलौकिक असं यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करणं, त्यांचा सत्कार करणं, त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी। त्यामुळे एक चांगलं काम समाजामध्ये उभं राहते आणि अशा वेळेस मला तर माहिती पण नाही, मी कार्यक्रमाचे येण्याच्या अगोदर कालच इटालीहून संध्याकाळी आलो आणि मला नंतर कळलं की आज संध्याकाळी कार्यक्रम आहे। सरने 11 तारखेला कार्यक्रम करून दिले। माझे सगळे कार्यक्रम असे करून ठेवले की मला 1 तारीख माझ्याच लक्षात नाही राहिली कुठली तारीख कुठे द्यायची। त्यामुळे ठीक आहे, पण इथे येणं मात्र मला आवश्यक होतं। त्यामुळे मी जाणीवपूर्वक याच्या सत्कार मूर्तीच्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक जात होते। कारण असं आहे की त्यांच्याकडून आपल्याला इतर समाजाला प्रेरणा मिळते, त्यांच्याकडून इतर समाजाला या ठिकाणी पुढे जाण्याची इच्छा या ठिकाणी प्राप्त होते आणि त्यातून या ठिकाणी जीवनामध्ये यश प्राप्त होतं। त्यामुळे रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला फारसं मी जात नाही, पण सत्कारच्या कार्यक्रमाला मात्र मी जास्त जाण्याचा प्रयत्न करतो, कारण ती आपल्या समाजाची गरज आहे। समाजासमोर एक मोठं आव्हान निर्माण करणारं एक क्षेत्र आहे ते आणि त्या दृष्टिकोनातून आपण लक्ष दिलं पाहिजे। मी सर्व नवनिर्वाचित सत्कार मूर्तींचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो की आपण जर काम चांगलं करतच आहात, परंतु आपल्याबरोबर आणखी कोणी जर या ठिकाणी समाजामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्याला सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि या सर्व समाजाला देवाणघेवाणच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रगती पथाकडे नेलं पाहिजे अशीच भावना मनामध्ये ठेवून आपण जर काम केलं तर निश्चित चांगलं काम समाजामध्ये उभं राहील आणि